नावाचा जयकार करतो आपल्या गावी गेला. 198 पुष्प. श्री स्वामी समर्थ. अभिमानी फुगलेले 3 गोसावी. एक वेळ अकोल्याच्या गिरीपुरी भारती मार्फातील 3 गोसावी अंगाने पुष्ट बोलण्यात धीट, काही संस्कृत शिकवलेले असे 3 जण आले. समयात दुरून पाहून नमस्कार वगैरे काही केला न करता विश्वासनाथ श्रीपाद भाट यांना विचारू लागले, हे स्वामी कुठले, कोण, हंस की परमहंस, संन्यासी, पलंग गाद्या गिरदा आहेत, असा त्यांना दंड कुठे आहे, हा मार्ग कोणत्या शास्त्रात प्रतिपादन केला आहे, कोणत्या शास्त्रात यांचं प्रमाण आहे, असे उद्धट शब्दाने विचारू आले. श्रीपाद म्हणाले, तुम्ही स्वामी पुढे चला आणि त्यांनाच विचारा, म्हणजे तुम्हाला समजेल. असे ऐकून ते 3 गोसावी समर्थांच्या पुढे गेले. तो जीभ जळ होऊन 3घांची वाचा बंद झाली. एकालाही बोलता येईना. मग काय विचारता. अंजन पडलं की डोळे उघडलेच, पडदा काढला की आतली वस्तू दिसलीच. याप्रमाणे वाचा बंद होतात. विद्युत डोळ्यावरचे अंधार एकदम नाहीसे होऊन दिवादृष्टीने सद्गुरुनाथांना पाहू लागला. तो ते दिव्य तेज त्याच्याने सहन हो करवेना. त्यांना मनात मोठा पश्चाताप झाला. पश्चातापाने शुद्धीत तो शास्त्रवचन आहे घळाघळा रडू लागला. लोटांगणे घालण्यास सुरुवात केली. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. लोक म्हणू लागले, बुवाजी पुरे, आता नमस्कार. ते कुठे थांबतात ते त्यांनी सारखे नमस्कार चालू होते असो. गर्वात झालेल्या पाहून गुरुराज कळवले. त्यांनी त्या 3घांनाही पुढे बोलून जिव्हाचा काढण्यास सांगितलं. तेथील थोडे भस्म घेऊन जिभेवर टाकलं. जिभेवर भस्म पडताच मुखत्व जाऊन पूर्णवाणी प्राप्त झाली आणि त्यांनी स्तुतीला आरंभ केला. काय हो, आम्ही उन्मत्त बिचावले विष असते थोडे, पण नांगीवर त्यामुळे आम्ही किंचित विद्येचे अभिमान घेऊन कित्येक लोकांना धिक्कारले असतील. कशा करता, तर आपली प्रतिष्ठा होण्याकरता. ही देहबोधी राक्षसी नव्हे काय. त्याने अधोगतीला आम्हाला खास गेलो असतो, पण कोणत्या जन्मातील पुण्य उद्यास आली आणि त्या योगाने महत्पुरुषाच्या दर्शनाबरोबर गर्वरूपी पाप नाहीसे होऊन विवेकरूपी प्रकाश आमच्या हृदयात एकदम पडला. असं ठरलं का काळोखा असतात सूर्याचा उदय होतोच, अंधाराची गती नाव नाहीसं होऊन जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश होऊन जातो. त्यामुळे आमची आज स्थिती झाली आहे. काय वर्णन करावी. 4 वाणी कुंठित होऊन जन्माचे सार्थक झाले. धन्य धन्य श्री गुरुराज, धन्य धन्य देवादिदेव, आनंद रूपा करुणासागरा, अनाथनाथा दिनोद्धारा, भक्तवसला, धन्य धन्य तुझी अगम्य लीला, वेदशास्त्र अगम्य आहे. असो आता आमची पुढे काय वाट, आमचा हित कसे होईल, आम्ही या अविद्येपासून कसे मुक्त होऊ, आम्हाला ईश्वरनिष्ठ कशी प्राप्त होईल, असं त्याने समाधान अन्यभावे प्रश्न केला. तेव्हा जगद्गुरू महाराज म्हणाले, संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा, संतांना शरण जा, गर्व अगदी टाकून द्या, भजन पूजन नामस्मरण करीत जा. या तदृश्य मिळालेल्या त्या संतुष्ट असा भूतमात्री आत्मा आहे करता कोणत्याही भूताला पीडा काया वाचा मनाने देऊ नका. माझ्या ठिकाणी प्रेम ठेवा. करता करता सर्व ईश्वर आहे अशी भावना ठेवा. भक्तीचा आश्रय करा. याप्रमाणे उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतकार्य व्हाल. जा आता, असे महाराज सांगितले. तेव्हा ते 3घे म्हणाले, आता आम्हास कोठे जाण्यास सांगता. आपल्या चरणापाशी ठेवायला ठेवा. आता हे चरण सोडवेसे वाटत नाही. या चरणतेजापुढे तीर्थक्षेत्र, देव, साधू, प्रतिष्ठा नाही. कारण ती तीर्थक्षेत्रे किंवा देवता तत्काल फल देत नाही. पण या चरणाचे दर्शन होता सर्व प्रकारचे मानसिकता दोष जाऊन शुद्ध झाले हो. आता जशी आज आमची स्थिती आहे तशी उत्तरोत्तर वाढत जाऊन आपला चरणापाशी अखंड भक्ती आढळावी. अद्वैत प्रेम आमच्या हृदयात भरून राहावे, हेच प्रामाणे आहे. आपल्या चरणाचा विसर कोणते जन्म पडू नये अशी अनेक प्रकारची प्रार्थना करून दंडप्राय भूमीवर पडले. पुष्कळ वेळ तसेच होते. मग सेवकांनी त्यांना उठवले. श्री गुरुरायांनी त्यांना प्रसाद दिला व तो प्रसाद मोठ्या श्रद्धेने तेथे भक्षण केला. महाराज सेवेकरता तेथेच राहिले. महाराजांची समाधीस्थ होईपर्यंत तोपर्यंत अक्कलकोटात राहिले. श्रीगुरू समाधीस्थ झाल्यावर तीर्थ करण्याकरता ते 3घही निघून गेले. यावर असे दिसते की कोणी कितीही दुर्गुणी असला ते तत्काळ श्रीगुरुच्या चरणासिद्ध पुरे झालं की तो मुक्त झालाच म्हणून समजावे. अग्नीचे आणि काष्ट सानिध्य झाले पुरे की अग्निपूर्रूप झाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इंधने अग्नी उद्यपी आणि इंधन हे भाष्य हरपे. असे अक्कलकोट निवासी श्री गुरु दत्तगुरू दयागण कित्येकांना उद्धारले असतील.
कोण जाणे असे स्वामी समर्थाचे उद्धार होतील.